नमस्कार. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचं आता सध्या जे हसू होतं आहे ते मला असं वाटतं की नवीन काही नाही आहे. कारण मुळातच शहाबाज शरीफ यांची कुवत फारशी नाही आहे. पाकिस्तानमध्ये लष्करशाही आहे आणि शरीफ यांना एक बाहुलं म्हणून फक्त तिथे नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत आणि ते कुठलेही निर्णय स्वतःच्या मनाने घेऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. अशाच पद्धतीने जर आपण बघितलं तर पाकिस्तान हे अमेरिकेच्या हातचं बाहुलं आहे. अमेरिका जे सांगेल ते पाकिस्तान करत असतं. किंबहुना पाकिस्तानची गुजराण ही अमेरिकेच्या भरोशावरच सध्या सुरू आहे, असंच आत्ता सध्या दिसून येतं आहे. कारण फक्त आता ते स्पष्ट झालं आहे की शहाबाज शरीफ यांनी केलेलं ट्विट, या ट्विटमुळे हे लक्षात येतं आहे की अमेरिका जी ऑर्डर करते किंवा जो मेसेज देते तोच पाकिस्तान फॉलो करते, हे या ट्विटच्या निमित्ताने उघड झालेलं आहे. इराणच्या युद्धामध्ये आपण मध्यस्थी करत आहोत किंवा वाटाघाटी करत आहोत किंवा इराणशी बोलणं करत आहोत, अशा प्रकारचा कांगवा किंवा अशा प्रकारचा देखावा पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र त्यात कुठलंही तथ्य नव्हतं. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानने अशाच पद्धतीचा प्रयत्न केला होता. मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः निर्णय घेतात आणि ते जाहीर करतात आणि त्याची अंमलबजावणी होते, हे संपूर्ण जगामध्ये दिसतं आहे. आताही ट्रम्प यांनी घोषणा केली होती की इराण कुठल्याही प्रकारची माघार घेत नसल्याने आम्ही इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू, अशा प्रकारची घोषणा ट्रम्प यांनी केली. मात्र काही तासांनीच ट्रम्प यांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. कारण या युद्धाचे परिणाम हे जगभर होत आहेत. आपण जर पाकिस्तानातली अंतर्गत स्थिती बघितली तर शहाबाज शरीफ यांना अक्षरशः लॉकडाऊन लावण्याची वेळ आली होती. कालच त्यांनी तसा निर्णयही जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत आपण इराणशी मध्यस्थी केली आणि हे युद्ध थांबवण्यासाठी किती प्रयत्न केले हे ते प्रत्यक्षात दाखवत आहे. जर ते जर इतक्या चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत होते तर त्यांना लॉकडाऊन लावण्याची गरजच काय होती, जर त्यांना यश येत होतं. मात्र हे आता जगासमोर उघड झालेलं आहे. अमेरिकन प्रशासनाने पाठवलेला मेसेज हा शहाबाज शरीफ यांनी कॉपी पेस्ट केला आणि ते ट्विट केलं आणि त्यातून हे उघड झालं आहे की शहाबाज शरीफ हे कळसूत्री बाहुले आहेत. अमेरिका जे सांगतील ते ऐकतात आणि त्या पद्धतीनेच अंमलबजावणी करतात. धन्यवाद.